हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा थंबनेल तुम्ही बघितलेला असेल आणि तुम्हाला मे बी जे मला इंस्टाग्रामवर फॉलो करतात त्यांना माहिती असेल की येस आय बॉट माय सेल्फ आयफोन अँड आय एम करंटली शूटिंग ऑन इट. मला विश्वासच बसत नाही आहे जेव्हा मी आता ही शूट करायला बसली आहे. माझा खरंच सांगते विश्वास बसत नाही आहे की मी आयफोनवर शूट करते आणि ते पण माझ्या स्वतःच्या, असं कोणाच्या दुसऱ्याच्या किंवा कोणाला सांगून असं नाही आहे. आणि इट फील्स सो सरियल, लाईक आय बिलीव्ह इन मॅनिफेस्टेशन्स. आणि त्यामुळे जेव्हा असं गोष्टी घडतात माझ्या आयुष्यात, म्हणजे मी त्या मॅनिफेस्ट केलेल्या आहेत, त्यामुळे मी आज हा व्हिडिओ बनवते. मी इथे नीट प्रॉपर लिस्ट बनवलेली आहे की मला काय 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 सांगायचं आहे. कारण अनेक वेळेला आपल्याला बोलता बोलता आपण असे ऑफ ट्रॅक जाऊ शकतो. त्यामुळे सो लेट्स बॅक स्टोरीपासून आपण सुरुवात करूया. सगळ्यात आधी मला अनेक वर्षांपासून आयफोन घ्यायचा होता. म्हणजे जेव्हापासून मला आयफोन म्हणजे काय हे जेव्हा कळलं तेव्हापासून मला तो आयफोन घ्यायचा होता. तेव्हा अशी क्रेज होती आणि तेव्हा पण मी ना मॅनिफेस्टेशन्स करायचे एक 4-5 वर्षांपूर्वी. आणि तेव्हा ते 369 मेथड, म्हणजे 3दा लिहा मग 6 वेळा मग 9 वेळा, तेव्हा पण मी लिहायची की आय बॉट माय सेल्फ एन आयफोन, आय बॉट माय सेल्फ एन, असं सगळं लिहायची मी. बट वेन आय यूज टू कीप ऑन रायटिंग दॅट, मला असं वाटलं की नको सध्या असं काही एवढं इंटरेस्टेड नाही आहे मी. सध्या इंटरेस्ट नाही आहे मला, सध्या फोन नको घेऊया असं म्हणून झालं. आणि तेव्हा बाबा म्हणाला की बा एवढा कशाला महाग फोन घेते. सो ते तिथे झालं. पण ते डोक्यात होतं की मला आयफोन पाहिजे. सो त्यानंतर मी कॉन्टेंट क्रिएशन करायला किंवा मला रदर कुठेही जाऊन काहीतरी नवीन जर मी ट्राय केलं असेल तर त्याचा व्हिडिओ बनवून लोकांपर्यंत पोचवायला खूप आवडतं. मी 2016मध्ये माझा यूट्यूब चॅनल सुरू केलेला आणि त्यानंतर मी कंटाळा आला आणि मी तो बंद केला. सो जेव्हा मला खूप आवडतं, माझी कॉलेजमध्ये जी फ्रेंड्स होती अदिती आणि मानसी, ती दोघं जणं मला सांगायची की अदिती तू कॉन्टेंट क्रिएशन का नाही तू एवढं करते तर तुला खूप छान करते, सो तुला आयफोन घेणं इज अ मस्ट, सो तू घ्यायला हवा असं मला ती रोज सांगायची. आणि आय वॉज लाईक हां घेईन. एक दिवस असा येणार जेव्हा मी घेणार. सो ही माझी बॅक स्टोरी आहे. आणि मी गेली 5 वर्ष झाले मी माझं स्वतःचं विजन बोर्ड बनवते आणि माझ्या प्रत्येक विजन बोर्डमध्ये आयफोनचा फोटो असायचा. पण मी त्याच्यात फोटो टाकायची, पण त्याचं तसं ते एकदम काय म्हणतात तेवढ्या याने मी मॅनिफेस्ट करत नव्हते. सो तर तो एक डोक्यात उरलं. त्यानंतर मी हल्ली यावर्षीसुद्धा जो मी विजन बोर्ड केला त्याच्यात पण केलेलं होतं, पण मला तसं विजन बोर्ड मला हवा तसं झाला नाही. सो मी 1 महिन्याभरापूर्वी एक नवीन विजन बोर्ड बनवला. म्हणजे मला आता जरा अजून कन्साईज करायचं होतं, कारण खूप मी फोटोज लावलेले आणि त्याच्यात कशावर फोकस करू आणि काय करू मला असं खूप ते क्लटर्ड वाटलं. सो मी मी इथे फोटो पोस्ट करेन, छोटासा बनवला आणि त्याच्यात पण मी एक रँडम आयफोन असं करून पिंटरेस्टवरून फोटोज घेतला आणि तो तिथे लावला. त्यानंतर कंटिन्युअसली डोक्यात चालू होतं की मला आयफोन घ्यायचा आहे. आणि माझा हा जो कॅमेरा आहे सॅमसंगचा, तो त्याच्यावर क्वालिटी तितकी चांगली येत नाही. माझा कॅमेरा खूप चांगला आहे, मी नाही म्हणत नाही, पण मला जशी क्वालिटी हवी ती सगळीकडे तशी येत नाही. इफ त्याला जर बरा बाहेरचा लाईट जर बेस्ट असेल तर तो फोन व्हिडिओज असेल फोटोज असेल खूप छान कॅप्चर करतो. पण जेव्हा लो लाईटमध्ये असेल किंवा मला असे क्यूट आणि वाव फोटोज काढायचे असतील किंवा व्हिडिओज करायचे तेव्हा तो मला हेल्प करत नाही. आणि त्याचे पण हल्ली खूप ग्लिचेस यायला लागलेले. सो मी विचार केला की आय नीड टू बाय. देन आय स्टार्टेड सर्चिंग की कुठला घ्यायचा आणि समहाव मला आयफोन 15 घ्यायचा होता. मला माहिती नाही का मला आयफोन 15 घ्यायचा होता. त्यानंतर मी जाऊन 1-2 कडे क्रोमामध्ये विचारलं, अजून खूप कडे विचारलं मी बाबाबरोबर 1-2 शॉप्समध्ये गेले. तर पहिला संगीता मोबाईल्स म्हणून आहे, त्यांनी मला सांगितलं की वाय डोंट यू गो फॉर आयफोन 17, 15 2 वर्षापूर्वीचा का घेते, जेव्हा तू जर EMIवरच घेणार. मी बाय द वे माझा फोन EMIवर घेतलेला आहे. सो EMIवर जर तू घेणार असशील तर मग कशाला आयफोन 17 घेत नाही. म्हटलं ठीक आहे मी विचार करते आणि सांगते. मग मी घरी आले आणि मी त्याचा रिसर्च केला की आयफोन 17 बरा का आयफोन 15 बरा. पण मी जेव्हा आयफोन 17 बघितला, मला आयफोन आहे काहीच प्रॉब्लेम नाही, पण त्याचं जे कॅमेराचं सेटअप आहे
सॉरी कॅमेरा सेटअप आहे, मी इथे पोस्ट करेन, असे स्ट्रेट आहेत आणि मला ते तसे नको होते. मग आय वॉज लाईक आयफोन घेते मी, त्याचा जो प्रॉपर स्क्वेअर आणि असा डायगनल जो कॅमेरा असतो, आय वॉज लाईक मला तेच पाहिजे. लोकांना नाही, मला स्वतःला ओके माझ्याकडे आयफोन आहे असं मला ते तो कॅमेरा सेटअप बघूनच मला कळतं की मी आयफोन यूज करते. सो समहाव आय हॅड इन माय माइंड की मला ते तसंच पाहिजे. सो मी डिसाईड केलं, मी सगळे व्हिडिओज बघितले, आयफोन 15 बरा का 17 बरा. मीन्स लाईक ओके ठीक आहे, कॅमेरा सेटअपपेक्षा आपण कसा क्वालिटी आहे काय आहे सगळं बघूया. सो मी ते सगळं रिसर्च बसून केला अँड देन आय वॉज लाईक ओके फाईन. आता मी फायनान्शियली विचार केला की मी सध्या शिकवते, पण मी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असल्यामुळे इथे तेवढे आमचे डेली मंथली आम्हाला पेमेंट नसतो. टू बी फ्रँक, आम्हाला इयरली किंवा ट्वाईज इन इयरली और 1-1.5 वर्षानंतर वगैरे असं आम्हाला पेमेंट आमचा येतो. सो मला एकदम माझ्यावर फायनान्शियल बर्डन नको होतं की त्यामुळे मी EMI करायचं असं ठरवलं आणि म्हणूनही मी माझ्या बजेटला स्टिक झाले आणि माझ्या बजेटमध्ये प्रॉपर आयफोन 15 येत होता विथ EMI. म्हणजे मी डाऊन पेमेंट केला आणि उरलेला मी EMI भरणार अशी होती. सो हे सगळं मी केलं आणि त्यामुळे मी ठरवलं की कशाला ओव्हर बजेट जा जेव्हा आपल्याला ते घ्यायचंच नाही आहे. त्यामुळे पाऊस पडायला लागला आहे, तुम्हाला आवाज येईल ना येईल. सो त्यानंतर मी गेले आणि मी ठरवलं की मी आयफोन 15च घेते. अजून मला डोकं खायचं नाही आहे स्वतःचं, कारण हे बघा ते बघा इकडे जाऊन बघा त्याच्यातच अख्खा मी त्याचं जवळजवळ 20-25 दिवस काहीतरी घालवले की हा बघायला जाऊया कुठला घेऊया, मध्ये कॅन्सल केलं, असं खूप झालं. त्यानंतर मी जाऊन फोन घेऊन आले की ओके डन. आणि डे माझ्या हातात मी ते असं पील ऑफ केलं आणि माझ्या हातात तर जेव्हा मी फोन बघितला मला इतके गुजबम झाले अंगावर. म्हणजे लाईक इट वॉज व्हेरी सरियल, कारण आय हॅड ड्रीम्ड फॉर इट. थोड्यांसाठी ही लक्झरी नसेल, पण माझ्यासाठी आयफोन ही माझ्यासाठी खूप लक्झरी आहे ती माझ्यासाठी. कारण माझा बाबा पण तुला मग खास खूप म्हणून तू घेतला आहे म्हणून. लाईक आय नो मला माझे व्हिडिओज नीट यायला हवे, मला माझे फोटोज नीट यायला हवे, त्यामुळे मी तो आयफोन घेतला आहे. ओके. सो मी जाऊन ज्या दिवशी घेऊन आले, मला इतकं माझा विश्वास अजूनही बसत नाही आहे की माझ्याकडे आयफोन आहे आणि मी त्याच्यावर शूट करते, त्याच्यावर मी व्हिडिओज काढते, मला हवे तसे फोटोज येत आहेत माझे. तुम्ही जर इन्स्टावर फॉलो करत नसाल तर मुद्दाम करा, कारण आता धप्पाधप रील्स येणार आहेत. गेल्या 3-4 दिवसात मी ॲक्च्युली 3-4 घातलेल्या आहेत. सो मी माझा इंस्टाग्राम ID देते, गो अँड फॉलो गाईज. खूप मस्त कॉन्टेंट तुम्हाला बघायला मिळणार. मी इथे पॉइंटर्स काढलेत, सो मी एक एक बघते. आणि ज्या दिवशी मी आता काल बसलेले अशीच फोन स्क्रोल करत आणि मी माझ्या विजन बोर्डकडे बघितलं अँड लिटरली मी जो फोटो घातलेला आयफोनचा, रँडम फोटो काढून घातलेला, दॅट वॉज एक्झॅक्टली आयफोन 15. फक्त मी कलर चेंज केला, मी ब्लू घेतला आहे, तिथे मी पिंक घातलेला आहे. आणि मी तो फोटो बघता लाईक गॉड, लिटरली तिथे जे मी घातलेला फोटो तोच फोन आज माझ्याकडे आहे. त्यामुळे आय बिलीव्ह इन मॅनिफेस्टेशन्स अ लॉट ऑफ थिंग्स हॅव हॅपन्ड इन माय लाईफ. म्हणजे मी जे काही केलेलं आहे ते माझ्या आयुष्यात अनेक गोष्टी झालेल्या आहेत. आणि मी एक गोष्ट तुम्हाला सांगेन की मॅनिफेस्टेशन्स म्हणजे तुम्ही प्रे करा, तुम्ही युनिवर्सकडे सांगा की थँक्यू युनिवर्स वगैरे म्हटलं, हे सगळं आहेच. पण तुम्ही जर तुमच्या डोक्यात बॅक ऑफ युअर हेड की सतत चालू असेल की नाही बाबा नाही माझं हे उरलं आहे, घ्यायचं उरलं आहे, असं जर तुमचं सतत चालू असेल की मला हे पाहिजे हे पाहिजे हे पाहिजे 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 डोक्यात असलं ना की ते होत नाही. त्यामुळे ज्या दिवशी मी असं ठीक आहे घ्यायचं आहे मला, होईल जेव्हा घ्यायचं असेल तेव्हा होऊन जाईल, असं करून मी ज्या क्षणी ते विचार तो सोडून दिला आणि मी त्याच्यावर असं पिनपॉईंट करत नाही बसले की माझ्याकडे आयफोन नाही आहे, मला घ्यायचं आहे माझ्याकडे आयफोन, असं मी त्याच्यात विचार करत जेव्हा बसले नाही, बंद केला विचार करणं की हां जेव्हा होईल तेव्हा होईल, असं झालं. तेव्हा गोष्टी घडायला लागल्या आणि त्या इतक्या फास्ट घडल्या की आज मी आयफोनवर शूट करते.
सो आय बिलीव्ह इन दॅट. आणि तुम्हालाही मी सांगते, तुमच्याही जर काही बेसिक इच्छा असतील की हे आपल्याला पाहिजे असेल, अनेकांसाठी अनेक गोष्टी अजूनपर्यंत लक्झरी असू शकतात. नॉर्मल फोनसुद्धा लोकांसाठी लक्झरी असू शकतात. सो तुमच्यासाठी मी सांगेन की इफ यू बिलीव्ह इन मॅनिफेस्टेशन्स, प्लीज कीप ऑन बिलिव्हिंग. बी दॅट डिल्युजनल पर्सन की नाही, everything is gonna work out for me. I am the perfect child and I believe in all these things. So touch wood. मी लाईफमध्ये ना अनेक गोष्टी खूप घाण चालू असतात. प्रत्येकजण आपण येऊन सगळं कॅमेऱ्यावर सांगत नाही. आपण नेहमी चांगल्या गोष्टी शेअर करतो. त्यामुळे आपण जितकं चांगलं असेल तितकंच बोलावं. वाईट गोष्टी घडतात, खूप गोष्टी बॅकएंडमध्ये चालू असतात, पण जेवढं आपण त्याच्यावर फोकस करत नाही तेवढ्या त्या दूर दूर जातात. आणि जे काही चांगलं आहे आपण जर त्याच्यावर फोकस केलं तर ते नक्की वाढत जाणार. आणि मी लिटरली हा फोन मॅनिफेस्ट केला आहे, त्यामुळे मी आज हा व्हिडिओ बनवते आणि सगळ्यांसाठी पोस्ट करते. मी बोस्ट करत नाही आहे की माझ्याकडे आयफोन आहे, हे ते नाही. मी फायनान्शियली सगळे विचार करून हा फोन घेतलेला आहे. इथे मला कोणी हेल्प केली असं नाही. अँड आय ऑलवेज वॉन्टेड की मी जेव्हा स्वतः कमवेन तेव्हा मला फोन घ्यायचा आहे. मला आईबाबांवर प्रेशर आणून किंवा त्यांच्याकडे मागून तो फोन घ्यायचा नाही. आतापर्यंत केलं, त्यांनी खूप केलं, पण आता मी त्या एजवर पोचले की काही गोष्टी आपण स्वतः घ्यायला हव्या. आणि मी जेव्हा मॅनिफेस्टेशन्स करते, अनेक वेळेला असं होतं की त्या गोष्टी होत नाहीत माझ्यासाठी, पण कदाचित त्या माझ्यासाठी बनलेल्या नाहीत. हेही मी डोक्याला स्वतःला सांगते की इतकी वर्ष मी मॅनिफेस्ट करते, मला तो याच वर्षी कसा काय मिळाला, कारण मी त्याचा विचार सोडून दिलेला. आणि आय बिलीव्ड की जे होणार ते चांगल्यासाठी होणार. पण मी हा फोन लिटरली मॅनिफेस्ट केला आहे. आणि जर तुम्हीसुद्धा तुमच्या आयुष्यात मॅनिफेस्टेशन्सवर बिलीव्ह करत असाल, ते एनर्जीवर बिलीव्ह करत असाल, तर प्लीज कीप ऑन बिलिव्हिंग. कधी ना कधीतरी दिवस येतो, कधी ना कधीतरी वेळ येते आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. सो ज्या झाल्या नाहीत ना त्या तुमच्या चांगल्यासाठी आहेत, आणि ज्या झाल्या त्या तुमच्याचसाठी बनलेल्या होत्या म्हणून त्या पूर्ण झाल्या. सो प्लीज कीप मॅनिफेस्टिंग, कीप स्प्रेडिंग जॉय. आयुष्यात प्रॉब्लेम्स खूप आहेत, त्यांना जरा येऊ दे, ते संपतात. आपण त्यांच्यावर विश्वास नाही ठेवत, जास्त त्याच्यावर विचार नाही केला तर. सो दॅट इज माय मिनी स्टोरी. आय नो खूप मोठा झाला आहे व्लॉग, पण आय वॉन्टेड टू शेअर इट. तुम्ही जर लास्टपर्यंत हा व्हिडिओ बघितलेला असेल तर प्लीज लीव दिस इमोजी इन द कॉमेंट्स. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, लाईक करा व्हिडिओला आवडला असेल तर. आणि तुमची अशी काही मॅनिफेस्टेशनची स्टोरी असेल तर मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा, किंवा जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करत असाल तर पर्सनली सांगा. आय वुड रिअली लव टू नो. सो हिअर आय कम टू एन एंड टू माय व्हिडिओ. थँक्यू फॉर वॉचिंग आणि कीप मॅनिफेस्टिंग, कीप थिंकिंग गुड अबाउट युअर सेल्फ. स्वतःविषयी दुसरी काही बोलू, तुम्ही कधीच स्वतःविषयी वाईट बोलू नका. सी यू इन माय नेक्स्ट वन. टिल देन, बाय.